राधाकृष्ण मित्रांनो, श्रीकृष्ण हे साधारण 125 वर्षाचे झाले होते, तरी पण त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही वयोमानाचे चिन्ह दिसत नव्हते. मृत्यू हा जवळ आलाच होता आणि कोणत्याही परिस्थितीत हे मृत्यू व्हायलाच पाहिजे होता. त्याच वेळेला श्रीकृष्ण नदीकिनारी एका झाडाजवळ बसल्यानंतर अचानकपणे बेसावतपणे एक आदिवासी तिथून जात असताना आदिवासीच्या बाणातून एक बाण निघून श्रीकृष्णाच्या पायाच्या अंगठ्याला लागतो. मृत्यू हा जवळच आला होता. धावत धावत येऊन आदिवासी तिथे येऊन पोचला आणि श्रीकृष्णांची माफी मागून सांगायला लागला की माझ्याकडून मोठी चूक झालेली आहे, मला माफ करावे. श्रीकृष्ण म्हणतात, अरे असं काहीच नाही, कारण मागच्या जन्मावेळी मी राम होतो आणि तू बाली होता. त्यावेळेला मी माझ्या बाणाने तुझा मृत्यू केला होता. आज तोच बाण उलट माझ्या अंगठीला लागून त्याचं कारण मृत्यूचं कारण बनत आहेत. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, तुम्ही कितीही कर्म करा, चांगले कर्म केले तर चांगलं फल मिळेल, वाईट कर्म केलेत तर वाईट कर्माची फलं ह्या जन्मात किंवा पुनर्जन्मात ती मिळतील.